प्रशासनातील अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनी आणि मित्रांनो, गेले 5 दिवस हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं फार मोठं योगदान आम्हाला मिळालं. वाशिम श्री कृषी महोत्सवाने दुसऱ्या वर्षी हा शेवटचा 5व्या दिवशीचा कार्यक्रम आज संपन्न होत असताना शेवटपर्यंत आपण सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याबद्दल या सर्वांचं म्हणजे आपल्या सर्वांचं वाशिष्ठी परिवाराच्या माध्यमातून मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो. आजची संध्याकाळ खऱ्या अर्थानं नंदेशजींनी आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम सादर केला. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा वारसा समर्थपणे ते पुढे नेत आहेत. अनेक कार्यक्रम मी त्यांचे पाहिले, ते पुन्हा आणण्याची इच्छा होती आणि आज वाशिष्ठीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते या ठिकाणी आपल्याला लाभले. खरं म्हणजे त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या कलाकारांचं तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे ऋण आणि आभार व्यक्त करतो. जसं त्यांनी सांगितलं की हे सगळं यशस्वी करण्यामागे त्यांच्या जसा कलाकारांचा संचय तसाच हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी वाशिष्ठीच्या पाठीमागे अनेक लोकांचे हात आणि आशीर्वाद पाठीचे आहेत. अनेकांची मेहनत गेले महिनाभर या महोत्सव यशस्वी करण्यासाठी काम करतायत. त्यामध्ये मग आमचा वाशिष्ठीचा परिवार असेल, चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेचा परिवार असेल आणि या सगळ्यांकडून काम करून घेण्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत जर कोणी केली असेल तर आमची स्वप्नाईने केलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांचं खरं म्हणजे या वाशिष्ठीच्या माध्यमातून ऋण आणि आभार व्यक्त करतो. प्रशासनाचं आभार व्यक्त करतो. या माध्यमातून आम्हाला अनेक प्रशासकीय मंडळींनी पाठबळ दिलं. त्याच्यामध्ये दापोली कृषी विद्यापीठ असेल, जिल्ह्याचा कृषी विभाग असेल, त्याचप्रमाणे अनेक कंपन्या असतील, पशु संवर्धन विभाग असेल, त्यांच्या माध्यमातून आलेली जनावर असतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला या महोत्सवासाठी अनेक ठिकाणचे सहकार्य लाभणारे अनेक सहकारी आम्हाला आमच्या पाठीशी उभे राहिले. म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कृषी महोत्सव आपण यशस्वी करू शकलो. पुढच्या वर्षी आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेल्या संकल्पनेप्रमाणे हा कृषी महोत्सव आपण मोठ्या प्रमाणात नाही आणि लोकांना त्या सगळ्या गोष्टीचं तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता येईल अशा पद्धतीनं करण्याचं प्रयोजन करून आपण सगळ्यांचे ह्या शुभेच्छा आशीर्वाद जशा पाठीचे आहेत त्या पुढच्या काळात तशाच राहू अशी विनंती करत असताना नंदेशजी आपल्याला एक विनंती आहे की माझी एक स्वतःची फरमाईश आपण पुरी करावी. आपण ज्यावेळी दिल्लीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या समोर जो पोवाडा गायला तो मला लाईव्ह ऐकण्याची इच्छा आहे. तेवढा आपण माझी इच्छा पूर्ण करावी. आपण आलात खऱ्या अर्थानं आमच्या या परशुराम भूमीमध्ये आम्हा सगळे जण आम्हाला धन्य झालो आम्ही. कारण आपले पाय लागले. लोकशाहीरांचा फार मोठं लोकशाहीरांचं काम आहे आणि ते आपण पुढे घेऊन जात आहेत. आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि या आपल्या कलेच्या माध्यमातून हा महाराष्ट्र असा सुजलाम सुफलाम हो एवढी इच्छा आणि प्रार्थना व्यक्त करतो. पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी मगाशी नंदेश दादाने गाणं गात असताना विठ्ठलाचा गजर करीत असताना तब्येत बरी नसताना तो इथे आला. ज्यावेळेला या कार्यक्रमासाठी त्यांना मी विनंती केली, कारण यादव साहेबांची इच्छा होती की नंदेश उमपचा कार्यक्रम पाहिजे. फोन ज्यावेळेला झाला तेव्हा मला दादा एवढंच म्हणाला, काही महिन्यांपूर्वी त्याचा कार्यक्रम केला होता की आधी माझी सर्जरी झाली, मी गाऊ शकेल की नाही मला माहिती. म्हटलं घरी आधी बाबा तू विचार, कारण मला मी खूप लिमिटेड कार्यक्रम करतो, पहिल्यासारखं सगळीकडे जात नाही. आणि शेट असं झालं की आता हा कार्यक्रम करायच्या अगोदर विदेश दौरा त्याचा झाला आणि तो बरोबर 2 दिवसापूर्वी भारतामध्ये आल्यानंतर जेव्हा आज पहाटे 4:30ला तो इथे आला
तेव्हा पण म्हणाला की माझं बीपी लो झालंय, मी अनरिलॅक्स आहे. आम्ही 12 वाजेपर्यंत अजिबात त्याला उठलो नाही. चहा पण एकदा तो झोपून गेला. पुन्हा त्याला विचारलं, आपले युवराज सर पण आले होते त्याला भेटायला, तर दादा काय नाही, आता म्हणतो एकदा तू रिहर्सल कर. स्टेजवर एकदा आला आणि तो काय गायब आहे तुम्हाला माहिती. सलाम नंदीचा दादा सगळ्यांनी प्लीज. 6 महिन्यापूर्वी बायपास झालेला माणूस ज्या एनर्जीने आज गातोय तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. ही सगळी या परशुराम भूमीची पुण्याई, चिपळूणकरांची पुण्याई आणि या सगळ्या चांगल्या लोकांचे आशीर्वाद त्याच्याबरोबर आहेत. विठ्ठलाचा गजर केला त्यावेळेला आम्हाला तसा जो विठ्ठल दिसत होता माऊली, तसे विठ्ठल उमग पण आम्हाला देव परमेश्वराच्या ठिकाणी. धन्यवाद. धन्यवाद अभिजीतजी. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय नंदईजी यांचे जे विश्वासू सहकारी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम सक्सेस करतायत, त्यापैकी 4 शिलेदारांना आपण प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सर्वप्रथम आमंत्रित करूया या कार्यक्रमाचं अप्रतिम निवेदन करणाऱ्या अंजली तळेकर, दीप्ती भागवत. दीप्ती भागवत अतिशय दर्जेदार असा कार्यक्रम. यानंतर आपण आमंत्रित करतोय अंजली तळेकर मॅडम. वाशी सिव्हिल कॅडमिल प्रोडक्ट्स यांच्या माध्यमातून हा सन्मान झाला. त्याचबरोबर आशिष निवळकर याला देखील आपण सन्मानित करत आहोत. जरा टाळ्या वाजवू द्या सर्व कलाकारांसाठी. आणि नंदईजींचे असणारे मोठे बंधू उदय शिवम याला देखील या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. कुटुंबाचा असणारा वारसा कलेच्या माध्यमातून जोपासण्याचं काम या बंधूंनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज वाशी सिव्हिल कॅडमिल प्रोडक्ट्सने आयोजित केला हा दिमागदार असा सोहळा आणि त्यानिमित्तानं हा विशेष सन्मान सर्व सन्मान्य कलाकारांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आहे. आणि सर्व अतिथीगण या सन्मान सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करूया. धन्यवाद.